नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एस-आर-पी-एफचे डेलीचे मार्क कळत आहेत. तर या मार्कानुसार काय करतो आपण डेलीच्या डेली म्हणजे दररोजच्या दररोज काय करतो की याची ॲनालिसिस करत आहोत की विद्यार्थ्यांना मार्क कसे पडत आहेत, काय आहे, ट्रेंड काय आहे विद्यार्थ्यांचा. तर या सगळ्यांची तुम्हाला मी माहिती देत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर जाल तर आपण काय करूयात की 8चे ग्राउंडचे मार्क बघूयात ग्रुप 8चे एस-आर-पी-एफचे. तर हे ग्रुप 8 मध्ये जर बघाल तुम्ही तर हे ग्रुप 8 मुंबईसाठीचं आहे. तर याच्यासाठी जर बघाल तर 29 तारखेचे मार्क जे आहे फिजिकलचे ते कळालेले आहेत. आता 29 तारखेचे मार्क आपण काय करूयात हे बघत आहोत. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्क जर PDF अवेलेबल असेल नाही होणारी ही कारण ही स्कॅन केलेली कॉपी आहे. स्कॅन केलेली कॉपीमध्ये करता येत नाही, हरकत नाहीये. तर हे ग्रुप क्रमांक 8चे मार्क आहेत. तर या विद्यार्थ्यांना ज्यांना प्रॉब्लेम असेल या मार्कामध्ये तर 0222685654 याच्यावरती तुम्ही कॉल करायचा आहे किंवा मेल करायचा आहे cmdt.srpf8.mumbai@mahapolice.gov.in याच्यावरती तुम्हाला मेल करायला लागणार आहे. तुम्हाला जो काय असेल चेस नंबर वगैरे मेन्शन करून तुम्हाला मेल करायला लागणार. आता तुम्ही जर बघाल एस-आर-पी-एफ ग्रुप 8 साठी जर पाहिलं तुम्ही तर 953 विद्यार्थ्यांनी काय केलं की ग्राउंड दिलेलं आहे. 953 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ग्राउंडच्या मार्कांमध्ये जर तुम्ही ॲनालिसिस केलं, आता मी ऑलरेडी ॲनालिसिस केलंय, तर याच्यावरनं एवढा तुम्हाला अंदाज येतो. आता अंदाजच काढतो आपण. तर याच्यामध्ये बघा पहिल्या पेजवरती जवळपास 24-25 विद्यार्थी आहेत. याच्यावरनं कळेल तुम्हाला की 90 पेक्षा आणि 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्क आहेत. बघा 93, 1, 2, 3 त्याच्यानंतर जर बघा 4, 5, 6, 7, 8, 9 विद्यार्थी ऑलमोस्ट जे आहेत त्यांना काय आहेत की 26 पैकी त्यांना 90 पेक्षा जास्त मार्क आहेत. इथे जर बघितले तुम्हाला जास्त दिसतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 म्हणजे 50 पैकी जवळपास 18 विद्यार्थी आहेत. 50-45 पैकी 18 विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळं जो हे आहे मार्क घेण्याचा जो पॅटर्न आहे विद्यार्थ्यांचा तो खूप जास्त आहे. विद्यार्थी खूप कमी असे आहेत जे काय होतात की फेल होतात. तुम्ही बघा की एखाद्या पेजवरती 1-2 विद्यार्थी तुम्हाला दिसतील जे फेल झालेले आहेत. तुम्ही आता रँडमली चेक करता मी. इथे एक फेल झालेला दिसेल, त्याच्यानंतर दुसरा फेल झालेला दिसेल. इथेही केलं तुम्ही तर तसं तुम्हाला दिसेल की हा इथे एक फेल 2-3 वरती आहे का? नाही 2-3 4 विद्यार्थी फेल आहेत. खूप कमी आहेत त्याच्यामध्ये 1-2 3 विद्यार्थी फेल. म्हणजे 2-3 आहेत. किती 24-25 24-25 विद्यार्थ्यांमागं. तर जे फेल होण्याचं जे पर्सेंटेज आहे विद्यार्थ्यांचं कमी आहे आणि खूप जास्त विद्यार्थ्यांना 90 आउट ऑफ म्हणजे 90 पेक्षा जास्त मार्क पडत आहेत. तर कट ऑफ नक्कीच 90च्या अबाव लागण्याचे चान्सेस आहेत. काही कॅटेगरीमध्ये काय होतात की EWS आणि SC-BCचा जो उमेदवार असतात तर तिथे काय होतं की उमेदवार भेटत नाही. त्यामुळे काय होतं कट ऑफ जो आहे तो कमी लागण्याचे चान्सेस आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.